नमस्कार हो. नमस्कार नमस्कार. आपलं नाव काय? सुरेश बिराप्पा पटाप. बर. गाव? फुलजयंती. फुलजंती. आता सध्या तुम्ही फुलजंतीच्या मठाच्या बाजूला आहे म्हणायचं. हां, मठाच्या माळिंगराच्या मठाच्या बाजूला आहे. माळिंगरायाच्या मठाच्या बाजूला. मग हे माळिंगराया शेळ्या मेंढ्या राखत होता? हां, शेळ्या मेंढ्या राखत होता. मेंढराची उत्पत्तीच त्यांनी माळिंगरायने केली. मेंढ्या माळिंगराय केली. वारुळातून निघाली मेंढ्या. बर बर बर. हे मेंढ्या वारुळात निघाले 100%? 100%. कसे काय निघाले काय सांगू शकता? ते पदमगोंडानं नांगर चालवला नाही वारुळावर. हां. त्या वारुळातनं मेंढ्या निघाल्या. हां. त्या मेंढ्यापासून मग माळिंगरानं त्या मेंढ्या राखल्या. माळिंगरायाच्या. हां. बर. म्हणजे ही मेंढ्या माऊलीचं जे पैदास आहे सिद्ध माळाप्पाने उगम त्या वारुळात उगमन केली, हे सत्य आहे? सत्य सत्य. हां. तुम्ही आता बघा हुलजती माळिंगरायाच्या त्याच्या बाजूला आहे. बाजूला आहे. फुलजयंतीच आहे मी. हुलजती गाव हुलजतीच आहे. फुलजयंतीच आहे आमचा. आणि ह्या मामाचं नाव काय? रमेश बिराप्पा पटाप. तुम्ही किती वर्ष झाले मेंढ्या राखताय? आता 5-7 वर्ष झाली मेंढर लागते. आता नवीन? हां, पहिले आमच्या होत्या, वाटणी झाली आमच्या सगळ्या. आणि हे बकरा कोणाचा आहे? हे बकरा माझं आहे. तुमचं आहे? हां. ह्या बकऱ्याचे काय जात म्हणायचे? ही कर्नाटक मधली आहे. हां. याला मंड्याळ म्हणते तिकडं. बर. हां, तिकडं कॅम्पकुरी म्हणते ती. कॅन्झकुरी म्हणते तिकडं कर्नाटकामध्ये. बागेवाडी, आपलं बळारी, हसपेट, चिन्नूर, शिरगुप्पा त्या साईडला कॅन्झकुरी म्हणते ती, टँककुरी म्हणते ती. पण आपल्या देशात अशा मेंढ्या नव्हत्या. ही कधीपासून अशी जे मेंढ्या आल्या त्या ह्या प्रकारच्या? आमच्याकडे नव्हत्या. आमच्याकडे सगळ्या माडगाळ मेंढ्या होत्या. हां हां हां. आमच्याकडे आता ही जात आहे ना, चारायला निभार, दुधाला चांगली, पावसाला चिखलाला घट्ट. हा, पिल्लं पण मजबूत येते. त्याला काय एवढा खर्च नाही मेंढ्याला. कमी मेंटेनन्स मध्ये खर्च ही पैदास आहे. दुधाच्या वंशावळ चांगले म्हणायचं? दुधाची वंशावळ चांगली, चारायला चांगली, आजारपणा थोडी कमी आहे याला. माडगाळ मेंढीपेक्षा आजार कमी, दुधाला जास्त. खरं? हा खरं. म्हणजे राघोच्या टोचिक जे असते लांबडे त्याच्यापेक्षा खर्च कमी. आणि चांगलं रान नसेल तर पण ह्या रानाला कुठं पण हाना तुम्ही सगळ्या वातावरणाला शूट होते. म्हणजे नवरा बायकोचा संसार झणझणीत होतोय. म्हणजे 10 मेंढ्या जर असल्या आणि असल्या काय बकरं जर असलं तर खांडवा वाढू शकतोय. वाढू शकतोय. ही जात कुठली म्हणायची? ह्याला इकडं ना आपलं ही म्हणते कर्नाटक मधली आहे. ही कर्नाटक मधली जात आहे. आपल्याकडे भेटत नाही इथं, महाराष्ट्रामध्ये भेटत नाही. म्हणजे भेटायची कर्नाटकात भेटते जात. म्हणजे आपल्या देशी मेंढ्या काळ्या होत्या, कोल्हापूर साईडच्या आपल्या मेंढ्या होत्या. परंपरा आजोबा पंजोबा राखत होता. तुम्ही किती वर्ष राखताय मेंढ्या? मी आता 6-7 वर्ष होऊन गेली. आता नवीन राखायला लागलाय? म्हणजे आमच्या वडिलांच्या अगोदर होते आमच्या. आता वेगळे झाल्यापासून आम्ही स्वतः राखायला लागलो. अगोदर आम्ही पण गाडी धंदा हे ते करत होतो. आता आम्ही माघारी मेंढ्या राखायला लागलो. शिक्षण काय झालंय? काय शिक्षण 12वी झाले. 12वी पास झालाय? 12वी पास. 12वी पास झालाय? पास झालोय मी. माझी आयशर टेम्पो होती, सोडून माघारी मेंढी धंद्यात आली. फायदा काय? फायदा आहे म्हणतात ह्याची किंमत दररोजच्या दररोजला घटते. गाडीची किंमत घटते, ह्याची किंमत घटत नाही ना. मग 12वी पास होऊन कुठं सर्व्हिस हे करायचे, ह्याच्या मागे काय लागलाय? सर्व्हिस म्हणजे त्याच्यातलं गेलो होतो, त्याच्यात नाही झाली सर्व्हिस. नाही झाल्यामुळे मग माघारी गाडी धंद्यात गेलो, लक्झरी धंद्यात गेलो. त्यातनं सगळं सोडून मग नंतर त्यात काय दिवसेंदिवस त्याची किंमत घटायला लागली. ह्याची किंमत घटत नाही ना, दिवसेंदिवस त्याची किंमत वाढते. म्हणजे त्यामुळे ह्या धंद्यात आली. म्हणजे सर्व्हिस पेक्षा म्हणजे ही मेंढ्या राखून सर्व्हिस मध्ये एवढी उत्पन्न नाही तेवढी ह्या मेंढी माऊलीत उत्पन्न आहे. हे 100%? 100%. बर 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 बर. म्हणजे अनुभव आहे की आपल्याला. आता आम्ही गाडी धंद्यात होतो, स्वतःची गाडी होती माझी. मी गाडी विकून मागा ह्या मेंढराच्या धंद्यात आलो. तुम्ही माळकरी दिसताय? माळकरी. कुठल्या महाराजांची माळ आहे? विठ्ठल पांडुरंग विठ्ठल. पांडुरंग. गुरु कुठला? गुरु इथलं हालळीचा. हाळीचं काय नाव? हालळीचं शंकर महाराज. आडनाव? खरात. खरात. बर बर बर. चालतंय. म्हणजे हे आमच्या चॅनलवरती ही असली जात पहिल्यांदाच मुलाखतीमध्ये घेतोय. पण ह्यांचं म्हणणं काय आलं, ह्या आपले जे डपळ्या मेंढ्या द्या कोल्या मोऱ्या ह्या जातीपेक्षा ह्याला खर्च काय कमी येतोय? कमी येतोय. दुधाला पण नेटिक आहेत ना जात. पिल्लांना पण एवढं नाही. पिल्लांना पण बारक्या पिल्लांना आजार कमी. मेंढराच्या पिल्लापेक्षा पिल्लांना आजार कमी यांच्या.
म्हणजे 2 महिन्याचं 3 महिन्याचं कोकरू हां बाजारात जर आपण ह्या जाती जर घेऊन गेलो हां तर ह्या जातीचं कोकरू कितीपर्यंत विकत तरी अंदाज 8-9 विकतायच 8-9. हां 8-9 विकत आणि आपल्या सांभाळलं तर मग तसं 10 पर्यंत जाते आम्ही इकडे आम्ही इकलोय स्वतः इकले इथले व्यापाऱ्यांनाच आमच्या गावातल्या व्यापाऱ्यांनाच विकतोय आम्ही म्हणजे 10,000च्या आसपास जाते 4 महिन्याच्या आतलं कोकरू. हां 4 महिन्यात जाते बर मग बर ते जसं ते पांढऱ्या मेंढराला जेवढं सांभाळ करतात तेवढं केलं तर मी ते आरामशीर तेवढंच जाते हां. हां पांढऱ्याच्या पेक्षा कमराला घट येते. कमरेला ही जात घट येते मग आयसरचा धंदा सोडून ह्यात तुम्ही सुख समाधान आहे. सुख समाधान लय समाधान निवांत खाऊन पिऊन निवांत आहे आम्ही बर बर बर. जात कुठली म्हणला आणि सांगा. ही याला आहे ना याला आमच्याकडे मंडळी म्हणते ती. आमच्याकडे मंडळ म्हणते ते हां. कर्नाटकात याला केंज नाही तर टेंगिन कुरी म्हणते आणि ह्या मेंढीचं दूध कधी खाल्लंय का? खाल्लंय. दुधाला व घट आहे. दुधात दूध जर्शीपासून हां. ते खिल्लार गाय मेंढीचं म्हशीचं मेंढीचं ते फॅटच बंद पडेल यानुसारच मेंढराचं दूध असते हा, हा, हा. हा मग दुधाला मी सगळ्यात महत्वाचं दूध म्हणजे मेंढराचं दूध मेंढराचं हा दूध. एवढं घट्ट दूध कशाचं येत नाही म्हणजे साधू संतांनी बाळूमामाने हा हा शंकर देवाने हा. अजून चिचणीचे एक मायावाने हे मेंढ्याचं संगोपन केलंय. केलं बरोबर आहे मामा. ते देवा साधू संतान सुद्धा संगोपन केलंय म्हणल्यावर तुम्ही आम्ही राखायला काय काय हरकत नाही. हरकत नाही. बरं आपलं एकदा नाव गाव सांगा बघू. सुरेश बिराप्पा पटाप राहणार हुलजयंती तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर. आपल्या सुरेश पाहुण्याने ह्या मेंढी माऊलीची थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.